पावसाळा सुरू होताच अनेक जण पर्यटनाचं आयोजन करतात। मात्र गेल्या काही दिवसात अशाच पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसोबत होत असलेल्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे। काल लोणावळ्यातील भुशी डॅमच्या मागच्या डोंगरातील धबधब्यात पर्यटनाकरता आलेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांचा वाहून गेल्याने मृत्यू झालाय। ही घटना ताजी असतानाच त्यातील एका मृतदेहाचा अद्याप शोधही लागलेला नसताना ताम्हिणी घाटात आणखी एक तरुण वाहून गेल्याची बातमी समोर आली आहे। पर्यटनाकरिता आलेल्या एका तरुणानं स्टंटबाजीच्या नादात आपला जीव गमावल्यानं खळबळ उडालेली आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव असून एकूण 32 जणांच्या आपल्या जिमच्या ग्रुपसोबत तो ताम्हिणी घाटात पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आला होता। धबधब्यात पाण्याचा प्रवाह वेगानं असतानाही या तरुणाची मस्ती सुरू होती। त्यातच स्वप्नीलनं धाडस म्हणून उंचावरून पाण्यात उडी मारली। मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे तो स्वतःला वाचवू शकला नाही। त्याने पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला, मात्र इतका जोरात पाण्याचा प्रवाह होता की तो वाहून गेला। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। काही दिवसांपूर्वी रील्सच्या नादात तरुण आपला जीव धोक्यात टाकत असल्याचा मुद्दा चर्चेत आला होता। ताम्हिणी घाटातही धाडस दाखवण्याच्या नादात या तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय। सध्या या तरुणाचा शोध घेतला जातोय।